नमस्कार. विश्व आणि टॅरोट मध्ये मी डॉक्टर कीर्ती भोसले आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज 17 ऑगस्ट पासून पुढचा एक आठवडा आपण तुमच्यासाठी काय गायडन्स आहे, युनिव्हर्सचा, तुमच्या दैवी ऊर्जांचा तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे हे आपण एक रॅन्डमली कार्ड काढून नेहमी बघत असतो. आजही आपण बघणार आहोत की एका आठवड्यासाठी काय संदेश आहे, तुम्हाला काय करायचं आहे, काय न करणं योग्य आहे, हे सगळं तुम्हाला समजू शकणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स असणार आहे. ज्या पण कोणत्या वेळी तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल आणि त्यावेळी तुम्ही हे कार्ड बघत असाल तर तो संदेश तुमच्यासाठी देखील असू शकतो. द वर्ल्ड थोडंसं निगेटिव्ह कार्ड आलेलं आहे. निगेटिव्ह म्हणजे घाबरण्याचं कारण नाही, ते का ते मी तुम्हाला सांगत आहे. हे कार्ड तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या तुमच्या लाईफमध्ये, चांगल्या गोष्टी आल्या होत्या, अपॉर्च्युनिटीज आल्या होत्या, खूप चांगले क्षण आले होते ज्यामध्ये तुम्ही तुमची प्रगती करू शकत होता, यश मिळवू शकत होता. पण काही कारणाने किंवा आपण यशाच्या मागे धावता धावता कितीतरी चुकीच्या गोष्टी करतो किंवा आपल्या हातून कळत नकळत अशा चुका घडतात आणि त्याच्यामुळे तुमच्या हातून तो जो अवसर होता, ती जी संधी होती ती आता निघून गेलेली आहे आणि पुढची संधी यायला थोडासा वेळ आहे. तर तुम्हाला पेशन्स ठेवून तुम्हाला कामावर विश्वास ठेवावा लागेल. या सुद्धा सिच्युएशन तुम्हाला त्यासाठी दिल्या जातात की तुमच्या कामावर विश्वास असायला हवा आणि त्यामुळे मेहनतीमध्ये, कामामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहा. ती संधी पुन्हा येऊ शकते, पण आत्ता तरी ती संधी तुमच्या हातून गेलेली आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ते यश निश्चित मिळेल. पण त्यात ज्या चुका असतात, बऱ्याच वेळा काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या जातात, लोक चुकीची पावलं उचलतात किंवा इल्लीगल गोष्टी केल्या जातात. तर त्या जरी इथे तुमच्या गोष्टी नोटीस केल्या जात नसतील तरी आपल्यावरती 24 तास जो सीसीटीव्ही आहे तो सीसीटीव्ही तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही नक्की कॅप्चर होत असता आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टींचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांवर विश्वास ठेवा. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा न घेता आणि स्वतःचा अहंकार कमी करून काम करत राहा. संधी कधीही चुकवू नका, कारण गेलेली संधी पुन्हा येत नाही. त्यापेक्षा चांगली येते, त्यापेक्षा वाईट येते, पण ती संधी परत येत नाही. त्यामुळे आलेली संधी सोडू नका. तर हा होता तुमच्या या आठवड्याभरासाठीचा प्रत्येकासाठी गायडन्स. तर तुम्हालाही हा गायडन्स आवडला असेल, तुमच्याशी रिलेट झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की येस असं टाईप करा आणि दर आठवड्याच्या रीडिंगसाठी या चॅनेलला आणि या पेजला जरूर सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.